गुड मॉर्निंग. आजचा दिवस 9वा आणि आम्ही अजूनही आहोत वाराणसीमध्ये. काल रात्री गंगा आरती बघितली आणि काल संध्याकाळी विश्वेश्वर बघायला निघालो होतो, पण जेवणाची वेळ झाली. आम्ही रात्री जेवत नाही, त्यामुळे परत यावं लागलं आणि आत्ता सकाळी निघालो आहे. पण सहसा इथे लोक सकाळी 3 रांग करतात, रांगेला उभे असतात आणि आता तशी बऱ्यापैकी कमी गर्दी आहे. तर त्यामुळे म्हटलं लवकर सकाळी दर्शन होईल. भैया आगेलो थोडा वाद थोडं मागे, त्यामुळे आता सकाळी रिक्षा पण मिळाली आहे. आता निघालो आहे काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला. हा परत आपल्याला ह्या गोदोलिया पार्किंग जे आहे टू व्हीलर पार्किंग, तिथे यांनी आपल्याला सोडलं आहे. याला आता पैसे देऊयात. चलो, याला आता पैसे देऊयात. ही अशी रिक्षा आहे, ई रिक्षा. याला पैसे देऊयात आणि पुढे जाऊया. पुन्हा एकदा ह्या रस्त्यावर आपण आलो, पण आता मार्केट बंद आहे, त्यामुळे आपल्याला गल्ल्यांमधनं लवकर जाता येईल. गुड मॉर्निंग रुचिरा. हॅलो. चला आपण आता दर्शनाकडे जाऊया. रस्ते सकाळी तशी ट्रॅफिक कमीच आहे, म्हणजे पैदल लोकही कमी दिसतात आहे. बघा, जी रांग असेल ती असेल. आमची गाडी पण अशा ठिकाणी लागली आहे की ती सकाळी 6पर्यंत तर निघणार नाही आहे, त्यामुळे जे दर्शन होईल ते दर्शन आता आम्ही करणार आहोत. आर्ट्सचे शॉप आहे, पांडे लोक उभे आहेत आणि ह्या इलेक्ट्रिक रिक्षा जातात आहे. ह्यांना कॅरियर पण आहे बरं का रिक्षांनावरती. तर तुम्ही गावातल्या गावात पण आपल्याकडे काही मोठी बॅग असली काही असली तर ही अशी वरती असलेल्या कॅरियरवर ठेवू शकता. 3ला रांगा लागायला सुरू होतात आणि आता बघा, लोक कदाचित दर्शन करून पण वापस आलेत काही, किंवा मे बी घाटावरनं आले असतील. पण आहे सकाळी थोडी तरी वर्दळ आहे. मोठी दुकानं नाही उघडली, पण छोटे छोटे दुकानं उघडले. इथे येण्यासाठी किंवा मंदिरात जाण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे गोदोलिया चौकातनं दशाश्वमेध घाटात यायचं, घाटाकडे यायचं. जो रस्ता आहे त्या रस्त्याने ही विश्वनाथ गल्ली असा इथे बोर्ड आहे आणि हे मोठं गेट आहे. ह्या गेटातनं आतमध्ये जायचं. जो गेट नंबर 1मध्ये येतो, जे आपलं कॉरिडॉर नवीन केलं आहे त्या कॉरिडॉरच्या गेट नंबर 1मध्ये ते आपल्याला नेतं आणि गेट नंबर 1मधनं कॉरिडॉरला पहिले जावं. दॅट इज सजेस्टेड. इथे बरेच लोक तुम्हाला सांगतील की ही सुविधा आहे, ती सुविधा आहे, ह्या वस्तू प्रतिबंधित आहे. कशाचंही टेन्शन घेऊ नका, सगळी काळजी आतमध्ये घेतल्या जाते, तीसुद्धा निःशुल्क. इथे तुम्हाला लॉकर वापरायचं असेल तर काहीतरी यांच्याकडनं कंपल्सरी विकत घ्यावं लागतं आणि नाही घेतलं तर देणार नाही, आमच्याकडचं लॉकर वापरू नका. आणि सगळं थोडंसं सावळा गोंधळ आहे. पण आतमध्ये सरकारी लॉकर्स आहेत, जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले. तर आपण आता गेट नंबर 1कडे जाऊया. ठीक आहे, याचं गेट 2 आहे, 3, 4 असे 4 गेट आम्ही ऐकून आहेत. पुढचे गेट्स असतील तर माहिती नाही. तर या मार्गाने जायचं. हा अगदी सोपा मार्ग आहे. दुपारी गर्दी असेल तर सुगम पास इथे मिळते. ती सुगम पास बाहेरच विकत घ्यावी. बाहेर ती 250ला आहे फक्त दर्शनासाठी. लाडू प्रसादासोबत 300 असे वेगवेगळे रेट्स दाखवत होते. आतमध्ये गेलास तर 30 सुगम पास 300ला होते. त्यामुळे गेट नंबर 1कडे विश्वनाथ गल्लीतनं आतमध्ये यायला हवं. या गल्लीतनं काशी विश्वनाथ गल्लीतनं आलात की पंचायती आखाडाचं बिहारी पुरी मठ मंदिर किंवा इथे श्री श्री 108 शक्तीपीठ काशी विशालाक्षी देवी मंदिर ही पाटी लागते. हे असं रंगाचं मंदिर आहे. हे दिवसा पण ठळक जाणवतं आणि रात्री पण जाणवतं किंवा सकाळी आलात तरी जाणवतं. तर इथनं आतमध्ये जायचं. छोटीशी गल्ली आहे, इथनं आतमध्ये जायचं
इथे लिहिलेलं आहे अन्नपूर्णा मंदिर जाने का रस्ता. हे अन्नपूर्णा मंदिर आणि हे सगळे मंदिर हेच रस्ते आपल्याला कॉरिडॉरमध्ये नेतात. चला आत जाऊया. विशालाक्षी देवी मंदिर हे बघायचं. साडी फॅक्टरी पण तुम्हाला बघायच्या असतील तर इथे हे या सगळ्या साडी फॅक्टरी आहेत होलसेलच्या. ठीक आहे. ही मीनाक्षी साडी फॅक्टरी आहे. गोल्डन लॉज हे सगळे विशालाक्षी मंदिर इथे पेंटिंग आहेत. फारच स्ट्रायकिंग तुम्हाला हा रस्ता आहे. हा अगदी मन न चुकण्यासारखा आहे. एकदा तुम्ही ह्या गल्लीत आलात की ही गल्ली तुम्हाला थेट कॉरिडॉरजवळ नेते. समोर एक विहीर लागेल. त्या विहिरीपासून उजवीकडे इथे कुठे डायव्हर्जन जास्त येतच नाही की या गल्लीमध्ये. थेट आपण पोचतो कॉरिडॉरजवळ. आणि कॉरिडॉरमधनं एंट्री घ्यायला तर जी भव्यता आपल्याला दिसते ती काही वेगळीच आहे. इथे असं हे शुक्रेश्वर मंदिर आणि शुक्रकूप म्हणजे विहीर अशी आपल्याला दिसते. चला चालत राहूयात आपण. हो, काल आम्ही याच भागात आलो होतो, याच गल्लीत आलो होतो. त्यामुळे आम्हाला हे शोधायचं काम तसं काही लागलं नाही आहे. तुम्हाला इथे मेहनत पुन्हा घ्यावी लागू नये म्हणून हे सुरू केलं आहे व्हिडिओ. आणि हा कम्प्लीट एंड टू एंड व्हिडिओ. हे बघा, हे कॉरिडॉरचा व्हिडिओ आणि हे पूर्ण मंदिराचं कंपाऊंडच आपल्याला आता लागतं. पण अगदी ॲप्ट असं हे चित्र आहे. आणि लिहिलं आहे सब मोह माया आहे. चला आता आपल्याला थेट कॉरिडॉरला रस्ता नेतो. इथे आलात की डावीकडे वळा. ही स्वीट शॉप आहे, रबडीची शॉप आहे. इथे डावीकडे वळायचं. मंदिर आपल्या डाव्या हाताला एवढंच लक्षात ठेवायचं. त्या गल्लीतनं जेव्हा आपण येतो तर मंदिर डाव्या हाताला एवढंच लक्षात ठेवायचं आणि चलत राहायचं. मंदिर ठीक आहे. एक गेट लागेल सुगम दर्शनची तिकीट. इथनंही वळून शेजारी जायचं ह्या गल्लीत आणि मग पुढे जायचं. जी कॉरिडॉरला नेते आपल्याला. सॉरी, पाणी कदाचित कमी झाल्यामुळे जीप थोडी जड झाली आहे. आता पाणी प्यायचं आहे. आणि मग हा गेट लागतो. या गेटमधनं आत जायचं. हा आता आपला कॉरिडॉरचा प्रवेश झाला आहे. आपण काल ते लॉकर सिस्टीम बघितली होती. आता आपण त्या लॉकरच्याच लोकेशनला जाणार आहोत. आणि परत तिथे आपल्याकडच्या वस्तू सगळ्या ठेवू शकतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही ग्रुपमध्ये आलात तर ग्रुपपैकी सगळ्यांच्यापैकी एक मोबाईल तुम्ही तुमच्यासोबत कॅरी करू शकता हे त्यांना सांगा. आणि त्यांना विचारायचं की आम्ही एक मोबाईल कॅरी करू शकतो का. त्यांनी परवानगी दिली तर तुम्ही एक मोबाईल सोबत ठेवा जो तुम्हाला अजून थोडं पुढेपर्यंत नेता येतो. आणि पुढे त्यांचं एक काउंटर आहे. तिथे तुम्हाला शूज काढता येतील. तिथे तुम्हाला मोबाईलही सबमिट करावा लागेल. तर नाहीच परवानगी दिली तर मग ठीक आहे, मग इथेच ह्याच काउंटरला ते ठेवायचं. तर पहिल्या दिवसाची अशी छानशी सुरुवात आपली झाली आहे. आत्तापर्यंत तुम्ही 8 दिवसांचे व्हिडिओ बघितले असतील. व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला? ही आमची भारत एक खोज ही यात्रा कशी वाटते? अशा अजून कुठल्या यात्रा घ्याव्यात? कंडिशन काही नाही, तुम्ही सांगा. आपण त्या हिशोबाने काहीतरी कधीतरी प्लॅन करूयात आणि पुन्हा नवीन बघूयात. चला आता आपण अगदी कॉरिडॉरमध्ये आलो आहे आणि हे सगळं कॉरिडॉरचा परिसर आहे. बघूया काल इथे केवढी गर्दी होती. आता काहीही गर्दी नाही, अगदी मोकळं. आणि आता आपल्याला आत जायचं असेल तर आपण हा मंदिर परिसर इथनं पुढे जायचं आपले वस्तू ठेवायला. आपण तो व्हिडिओ करूया. तिथे खाण्यासाठी पण शॉप्स आहेत. हे सगळे शॉप्स आहेत. सकाळी उघडतात थोड्या वेळाने. एका बाजूनी एस्केलेटर्स आहेत, टॉयलेट्स आहेत, पाण्यासाठी जागा आहे, बसण्यासाठी जागा आहे. ऊन लागायचं म्हणून तिथे आता शेड तयार केलं आहे. तर शेड इथे आपल्याला पाहायला मिळतं.
सुप्रभात आहे, त्यामुळे सुप्रभात स्तोत्रमच सुरू आहे इथे सध्या मंदिरात. ठिकठिकाणी असे ही सुगम दर्शन काउंटर आहेत. ही गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे. आतमध्ये रांग असेल तर हे काउंटरवर तुम्ही येऊ शकता. या काउंटरचे इथे रेट आहेत. सुगम दर्शन क्यूलेस दर्शन 250 पर पर्सन. 6ला सुरू होतं, अजून 6 वाजले नाही, त्यामुळे आम्हाला तिकीटही मिळणार नाही आहे. सुगम दर्शन आहे, त्यात तुम्हाला एक लाडू प्रसाद मिळतो आणि सुगम दर्शन त्याचं तिकीट 300 आहे. सुगम दर्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला मेवा लाडू प्रसाद आणि रुद्राक्षाची माळा मिळते, त्याचा रेट 400 आहे. आरतीचे रेट सगळे वेगवेगळे रेट इथे लिहिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आणि हे 6ला सुरू होतं. आम्ही 6च्या आधी आलो, त्यामुळे आम्हाला हे तिकीट मिळलंच नाही आहे. 6पर्यंत वाट बघण्यापेक्षा आम्ही रांगेत तेवढा वेळ थांबू आणि पुढे जाऊ. आपण आता तोपर्यंत लॉकरकडे जाऊयात. पुन्हा एकदा लॉकर दाखवतो, फॅसिलिटी दाखवतो आणि बघूयात की इथे भारत मातेचे खूप सुंदर शिल्प आहे, ते बघूयात आपण. आणि समोर गंगाजी आहे, ती पण बघूयात. भारत मातेचं हे सुंदरसं असं शिल्प. आता झुंजूमंजू झाली आहे. मागे तुम्ही बघाल की निळ्या रंगाचं आकाश आपल्याला दिसायला लागलं. सुप्रभात झाली आहे, त्यामुळे सुप्रभातम स्तोत्रम मागे सुरू आहे. त्याचं कॉपीराईट आला तर मला माहिती नाही, पण काय आम्हाला आत्तापर्यंत कुठलं कॉपीराईट स्ट्राईक झालेलं नाही आहे. ते कुठलं कॉपीराइटेड म्युझिक असेल तर कदाचित कठीण होईल, मग त्यावेळेस व्हिडिओ म्यूट करून दुसरी कॉमेंट्री करावी लागेल. शिशु दुग्धपान केंद्र, आतमध्ये बँक्स आहेत. आपण त्या सगळं काल बघितलं, त्यामुळे ते पुन्हा शूट करत नाही आहे. आता आपण थेट गंगाजीकडे जाऊयात. सकाळी गंगाजीचं दर्शन घेऊयात आणि तिथनं आपण लॉकर काउंटर फॅसिलिटी साईडला जाऊयात. इथे पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्यांनी ज्यांना कठीण होतं उतरायला, दाखवतो. पायऱ्या आहेत, भरपूर पायऱ्या आहेत इथे. इथे पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या उतरायला जर का कठीण होत असेल तर दिवसा इथे या बाजूला एस्केलेटर्स आहेत. आत्ता ते सुरू नाही आहेत, बंद आहेत, पण हे अप अँड डाऊन एस्केलेटर्स आहेत, त्यामुळे त्याची पण इथे काळजी घेण्यात आलेली आहे. सकाळची वेळ आणि मणिकर्णिका घाटावर दशक्रिया विधी सुरूच आहेत. ते नेहमी सुरू असतात, ते कधीच थांबत नाहीत. आणि अगदी तो जो भाग आहे, ज्या विधी आहेत त्या अविरत इथे सुरू असतात. ती अग्नी शांत झाली आहे असं मी तरी ऐकून नाही आहे. एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, एका वेळेस अनेक असं इथे असतं. जन्म मृत्यू हे सुरूच असतं. चला आपण लॉकर साईडला जाऊया. जस्ट एक व्ह्यू. इथे बँक्स आहेत, तुम्हाला बँकिंग कुठली फॅसिलिटी हवी असेल ते तुम्ही कॉरिडॉरमधनं घेऊ शकता. हे गेट आहे, इथनं गंगामैयाकडे जाता येतं, पण पूर आला होता. पुराचं पाणी पुरासोबत पायऱ्यांपर्यंत आलं, त्यामुळे तो परिसर बंद केला आहे. इतर वेळेस तो सुरू असेल, आम्हाला आता तास बघायला मिळणार नाही. कॉरिडॉरमधनं आल्यावर जो गेट आहे, कॉरिडॉरचं एंट्री गेट आहे, तिथनं आल्यावर हे निःशुल्क मोबाईल बॅग काउंटर दिसतं. इथेच बॅग्स ठेवा. अगदी सेफ आणि व्यवस्थित अशी ही जागा आहे. चला आत जाऊ. स्कॅन होतं बॅग इथे. रुचिरा बॅग ठेवेल. बॅग स्कॅन करूया. बॅग स्कॅन रुचिरा, बॅग स्कॅन. हर हर महादेव. बघूया, त्याने गोप्रो अलाव केला पुढे न्यायला तर नेऊयात, नाहीतर गोप्रो इथेच ठेवणार होती. आणि बघूयात आपण कसं शूटिंग करता. लॉकरमध्ये बॅग ठेवली की पुन्हा या गेटजवळ यायचं आणि इथनं हा एंट्रन्सचा रस्ता आहे, त्यांनी बरोबर केला आहे, त्यातनं चालत जायचं. चेकिंग होईल आपली आणि चेकिंगनंतर जिथपर्यंत जाऊ शकू आपण तिथपर्यंत मोबाईल न्यायचा. परत काउंटर आहे, तिथे चप्पल, शूज, बूट काय जे असेल तुमचे ते सगळं आपल्याला काढता येईल. इथे एक चेकिंग होईल. वे टू मंदिर असं इथे लिहिलेलं आहे. सुंदर आहे हा कॉरिडॉर, मस्त आहे.
एक सेल्फी घेतला आणि मोबाईल सबमिट करण्यासाठी निघालो. मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे, गंगाद्वाराचं नाव आहे. गंगाद्वाराच्या शेजारीच तिकीट काउंटर आहे. इथे पण सुगम तिकीट काउंटर आहे. खोया केंद्र जिथे लिहिलं आहे खोया पाया केंद्र आणि शेजारी तिकीट काउंटर. इथे लास्टपर्यंत मोबाईल येतो. इथे आपण मोबाईल सबमिट करू शकतो. शूज कुठे काढायचे ते आपण त्यांना विचारून घेऊया. भैया मोबाईल यहाँ सबमिट करना है और शूज कहाँ निकालना है? आगे से स्टँड आहे. ठीक आहे, इथे बाजूनी शेजारनं शूज स्टँड आहे. मोबाईल आपल्याला इथे ठेवायला मिळाला. हे काउंटर आहे. चला आता मोबाईल ठेवूयात, बंद करूया. इथे हा जो टेंट टाकला आहे, ह्या टेंटवर भरपूर सकाळी दव होणार, धुकं होणार, त्या दवाचं पाणी तयार होणार. ते पाण्याचं कलेक्शन करून तो मिस्ट कलेक्टर इथे जो आहे त्याचं पाणी जे आहे ते इतरत्र न सांडावं म्हणून एका टँकमध्ये कलेक्ट केलं जातं. त्याचा हा टँक, त्याला मिस्ट फ्लो असं त्यांनी डिव्हाइस बसवलं. मायन्यूट डिटेल्स पण यांनी मॅनेज केलं. खूप छान केलं आहे कॉरिडॉर. तिथे हा शिवार्चनम सांस्कृतिक मंच आहे. शिवार्चन काही परफॉर्म करायचं आहे, काही करायचं असेल तर इथे बसता येतं. त्याची सगळी सोय इथे आहे. हे मंदिर. चला आता बाहेर पडूया. खूप छान दर्शन झालंय. आम्ही 5:30 पावणे 6ला इथे आलो होतो. या बाजूला जिथे रांगा लागल्या जिथनं एंट्रन्स आहे, हा गेट 1 ची एंट्री आहे. गेट 2, गेट 3, गेट 4 असे 4 गेट आहेत. आणि प्रत्येक गेटवरनं जो येणार आहे त्याची एक वेगळी रांग आहे. तर जे गेट 3मधनं येतात त्यांची रांग इकडे एका बाजूला लागते. गेट 4ची वेगळे. आणि जे शिवजीचं मुख्य मंदिर आहे त्यालाही 4 दरवाजे आहेत. तर ज्या गेटवरनं तुम्ही याल त्या गेटला तिथे तुम्हाला देतात एंट्री आणि तुम्ही तिथनं अभिषेक किंवा हे काही जे काय तुम्हाला विधी करायचे ते करता येतात. सकाळी 3ला रांग लागते. त्याच्या आधी काही लोक येत असतील कारण 4 वाजता स्पर्श दर्शन सुरू होतं. तुम्ही आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला शिवलिंगाला स्पर्श करू शकता. 5पर्यंत ते स्पर्श दर्शन असतं. 4 ते 5. 5 नंतर गर्दी कमी होते. 5 ते 6 हा सगळ्यात लीन पिरियड असतो. तुम्ही 5:15, 5:30, 6ला 5:30पर्यंत आलात तर इथे अगदी काहीच गर्दी नव्हती. आम्ही थेट या चेकिंग काउंटरला आलो आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये सगळे दर्शन घेतले. आतमध्ये वेगवेगळे मंदिर आहेत. आतमध्ये नंदी मंदिर आहे, आतमध्ये बाकी हनुमानजी मंदिर आहे, ते सगळं बघितलं. आणि आम्ही विशेष मंदिर म्हणजे जो ब्याजी का तहखाना जो सुप्रीम कोर्टाने आत्ता ओपन करून दिला आहे तो ब्याजी का तहखाना बघितला. आणि त्या तहखानाच्या पंडितांनी आम्हाला भरपूर सुरेख माहिती दिली. कारण खूप शांत आणि खूप डिटेल सांगत होते. माहिती नाही त्यांना आमच्या चेहऱ्यावर काय भाव दिसले पण त्यांनी आम्हाला पूर्ण हिस्टॉरिकल माहिती सांगितली. आतमध्ये काय काय ते सगळं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की शृंगार गौरी जे आहेत ते पण आम्ही बघितलं. त्यानंतर आम्ही एक प्रदक्षिणा केली, पूर्ण मार्ग बघितला. त्याची ज्ञानव्यापी दिसते ती थोडी बाहेरनं बघितली. आणि आता आम्ही बाहेर निघालो. ते आजचं जे काही आमचा प्रवास आहे काही रिटर्न प्रवास सुरू आहे. वाराणसीवरनं आता बॅक टू पुण्याच्या दिशेने यायचं आहे. रस्त्यात जे दिसेल तिथे बघायचं. तुला काही सांगायचं रुचिरा? छान दर्शन झालं. छान दर्शन झालं. गुड इज व्हेरी हॅपी. तिची खूप इच्छा होती. हा खूप न्यूजमध्ये असतो, खूप पॉलिटिकली चर्चेत असतो आणि ती जरा पॉलिटिकली कनेक्टेड आहे. तिला पॉलिटिकलमध्ये थोडा इंटरेस्ट आहे. ती इन्फॉर्मेशन तिला खूप जास्त आहे. शी इज अन अनलिस्ट मोर दॅन अ पार्टिसिपेंट. तर तिच्याकडे खूप न्यूज असतात आणि खूप काही तिच्याकडे माहिती असतं. तर तिने ती मला माहिती सगळी सांगितली आणि आम्ही ते सगळं मंदिर बघितलं. ब्याजी का तहखानाबद्दल ती जेव्हा पंडितजी सोबत बोलत होती तो पंडित पण चकित झाला जरा. आणि चला आता आपण बाहेर पडू. सर जी आपका नाम? राम. राम. देखिए शिव नेम इज राम, राइट? शिव राम. शिव जी के टेम्पल में राम मिले हैं. नहीं है मेरे के नाम. हाँ तो वही तो बोल रहे. तो टेम्पल तो शिव जी का है ना. शिव जी के टेम्पल में राम मिले हैं. क्या बात है. यहाँ पे अभी ते फूड प्रिपरेशन चाललं आहे. यांचं जेवणाची तयारी चालली आहे आणि त्यासाठी सगळे लोक स्वयंपाकाच्या तयारीसाठी भाज्या कटिंग करणं चाललं आहे. त्यांचा स्पीड बघा काय मस्त आहे. एखाद्या गृहिणीला सुद्धा लाजवेल असा हा स्पीड आहे. क्या बात आहे. बढिया.
इथे अशी छोटी छोटी बरीच मंदिरं आहेत. प्रत्येकाचे फोटो व्हिडिओ काढणं शक्य होत नाही, पण काही मंदिरं अगदी विशेष आहेत. चला आपण आता बाहेर जाऊयात. घरात मंदिर आहे. आता बघा गर्दी किती झाली आहे. मगाशी आलो तेव्हा रस्ते कसे रिकामे होते, आता उजाडलंही आहे. फक्त 7 वाजलेत आणि पूर्ण गर्दी झाली आहे रस्त्यावर. रांगा बाहेरपर्यंत रांगा आल्या. सकाळी इथे काहीही गर्दी नव्हती. आता या बाजूला हा गेट, ही या गेटची एंट्री आहे. आता रांगा लागल्या तिथे. सकाळी लवकर येणंच सोयीस्कर आहे. स्पर्श करायचा असेल तर 4 ते 5 आणि स्पर्श नसेल करायचा तर 5 ते 6 सगळ्यात सोयीस्कर वेळ. हे समोर अस्सी घाट आहे इथे आणि त्याचं मंदिर अस्सी घाटाचं मंदिर आणि घाट. आता आपण इकडे हे ऐकतोय, भजन ऐकतोय. त्या साईडला आहे रविदास घाट, जो सर्वात पहिला घाट आहे इथला रविदास घाट. आणि 2 नंबरचा आहे अस्सी घाट. तुम्हाला मंदिरच्या तिथे नावच असेल, लाल गंगा आरतीच्या बाजूला एक नाव आहे, नावाची पाटी अस्सी घाटाची. आणि हे इथे ना घाटांचं कशी रचना आहे त्याचं नाव दिली आहे पूर्ण. इथे कुठल्या घाटावर काय काय क्रिया होतात आणि कधी होतात ह्याचीही इन्फॉर्मेशन आहे. 1 आणि 2 घाट आहे, रवी घाट आणि हा रविदास घाट आणि हा अस्सी घाट. इथे सुबह बनारस असा डेली अर्ली मॉर्निंग कल्चरल परफॉर्मन्स असतात. नाग नथैया असे प्रोग्राम होतात. सगळे असे जानकी घाट आहे, जैन घाट आहे 10 नंबरला. 10 नंबरचा घाट जो आहे तो जैन घाट आहे. मग निषादराज घाट आहे, महानिर्वाणी घाट आहे, चेतसिंग घाट आहे, दांडी घाट आहे. हा दशाश्वमेध घाट आहे 39 क्रमांकाचा. इथे गंगा आरती होते रोज संध्याकाळी 39 नंबरवर दशाश्वमेध घाट. हे आरती होती या 39 नंबरवर आहे. गंगा पूजन हेतू प्रतिदिन गंगा आरती होती है. हे गुलेरिया घाट, गुलेरिया घाट, शिवाला घाट. कालच्या घाट वॉक आम्ही जैन घाट ते शिवाला घाट असे घाट बघितले होते. हा घाट वॉक करण्यासाठी डिसेंबर-जानेवारीची सध्या हा सगळ्यात चांगला काळ. घाट आहेत एकूण. पहिला घाट रविदास घाट आणि मानमहल घाट. मग याच्यानंतर येतो तो विनायक घाट आणि बोटे आणि नमो घाट असे 42 आणि नंतर पुढचे. एकूण 2.9 किलोमीटरचा हा घाट वॉक अशी ही 0 सुरू होणारा 12व्या घाटावर 1.3 किलोमीटर अंतर होतं. 26व्या घाटावर 1.9 किलोमीटर होतं आणि 42व्या घाटाला 2.9 किलोमीटर होतं. अशी ही घाट वॉक म्हणून एक संकल्पना आहे जी करू शकता. पण गंगाजीमध्ये पाणी असेल किंवा पूर आला असेल किंवा त्याचं वाळू माती घाटावर आली असेल तर तो वॉक करता येत नाही. लोकल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असाल आणि कधी करता येईल अशी माहिती काढून तुम्ही इथे येऊ शकता. काल आम्ही यातले बरेच घाट आम्ही घाट वॉक पद्धतीने केले आहेत. आणि इथे म्हणजे 80 घाट आहे असं म्हणतात. 80 घाट नाही आहे तिथे, 80 घाट हे 80 घाट म्हणजे 80 घाट नाही आहे. इथे नदी आहे 80 ASSI 80, त्यातला हा 2 नंबरचा घाट आहे 80 घाट. त्यामुळे तो 80 आहे. तो 80 हा आकडा नाही आहे, 80 हा आकडा नाही आहे. तर 80 ASSI ही नदी आहे. पुढे ही गंगेला मिळते आणि ह्याच्या पुढे मिळते वरुणा नदी. तर वरुणा आणि अस्सी ह्या 2 नद्या या गंगेला इथे मिळतात. म्हणून वरुणा अस्सी वाराणसी असं हे शहराचं नाव यावरनं आलं आहे.
आपण 80 घाटानंतर आता हा गंगामहल घाट आला आहे. या गंगामहल पॅलेस आहे इथे. आणि इथे ना नदीपात्रात हे असे चौकोन आणि त्यावर एक असं छोटासा, इसको क्या बोलते हैं भैया? कुछ हमें नहीं पता नहीं एक्चुअली में। अच्छा नहीं पता, ठीक है. ऐसा एक स्पेसिफिक नहीं है, वी आर बुकिंग द स्पॉट। नहीं, ये जो ऊपर बनाया है उसको क्या कहते हैं? कुछ तो ना, ये पिंड होती है या कुछ नहीं याद, मुझे नहीं पता, पूछना ठीक है. पड़ेगा। हां, आपके मम्मी पापा इनको शायद पता हो. तर सगळ्या घाटा असा चौकोन एक स्पेस त्यांनी एरिया कव्हर केला आहे. आणि या स्पेसमध्ये तिथे त्यांनी एक असं काय गोळा काढला एक मातीचा. आणि पूजा त्याच्यावर याची छट इथे या एरियामध्ये आता हे येऊन छटपूजा करणार. मग ही या रविवारपासून पुढे ती छटपूजा जेव्हा होईल तेव्हा त्यांना इथे जागा मिळणार नाही आहे. म्हणून हे रस्तोगी जी फॅमिली आहे यांनी ही स्पॉट बनवली आहे. अशीच इथे वेगवेगळ्या लोकांनी आपापली स्पॉट बुकिंग केली आहे. इथे काहीतरी राम प्यारी गोल असं लिहिलं आहे. कोणी आपापलं ज्या पद्धतीने तो स्पॉट तुम्हाला आपण तयार केला हे सांगता येईल त्या हिशोबाने ते तसे तेवढी जागा ते बुक करतात. तर हा आहे गंगामहल घाट. इथे हा गंगामहल पॅलेस आहे. आणि पुढे रिवा घाट असे हे घाट आपण जे मगाशी पाहिले त्या पद्धतीने ते सुरू होतात. घाट्स ऑफ वाराणसी ही जगविख्यात जगप्रख्यात अशी कॉन्सेप्ट आहे. सगळ्या जगाला हे माहिती आहेत. गंगा घाट, दशाश्वमेध घाट, 80 घाट हे सगळे खूप फेमस घाट आहेत. मणिकर्णिका घाट सगळे फेमस घाट आहे. आपण हे काल काही यातले बघितले. तर आत्ताचा जे इथे एक हे नवीन असं स्ट्रक्चर एक उभं केलं यांनी ज्यावर सगळ्या घाटांची माहिती दिली आहे. सुरू होतो तो 1 नंबर घाट आहे तो रविदास घाट आणि इथून पुढे जातो तो 80 घाट. तर आता ते 80 आहे. 80 नावाची ही नदी आहे. या नदीचा इथे गंगेशी संगम होतो आणि इथनं हा घाट सुरू होतात. तर 80 घाट, रिवा घाट, गंगामहल घाट, तुलसी घाट, भदैनी घाट, जानकी घाट, जैन घाट 10 क्रमांकाचा जो घाट आहे तो जैन घाट, निषादराज घाट. 12व्या घाटाला 1.3 किलोमीटर, 26व्या घाटाला 1.9 किलोमीटर, 42व्या घाटाला 2.9 किलोमीटर असा इथनं एक वॉक आहे. तुम्ही तो रविदास घाटावरनं सुरू करू शकता. इथे मागे तो रविदास घाट आहे तिथनं तो सुरू करू शकता आणि वॉक करत तुम्ही शेवटच्या घाटाला जो नमो घाट तिकडे पुढे आहे त्या घाटापर्यंत तुम्ही तो जाऊ शकता. आणि काल आम्ही यातले बरेच घाट वॉक करत केले. चांगलं आहे. पण गंगाजीला पूर असेल किंवा वाळू आली असेल किंवा पाणी वाढलं असेल तर तो काही घाट होतात काही होत नाहीत. पण हा घाट वॉक हा खूप छान कन्सेप्ट आहे. तुम्ही अगदी जवळून गंगाजी बघू शकता आणि खूप छान. संध्याकाळी केलं तर जास्त बेटर आहे. सकाळी ऊन असतं. पूर्वाभिमुख हे सगळे घाट आहेत. सकाळी तुम्हाला गंगाजी छान दिसेल, संध्याकाळी एक्सपिरियन्स छान मिळेल. दोन्ही वेळेला करू शकता, पार्ट्समध्ये करू शकता. असा हा छान घाट वगैरे. फक्त काळजी एवढी घ्या की घाटांवर पाणी असेल किंवा वाळू आले असेल तर तुम्हाला ते क्रॉस करणं थोडं कठीण आहे. तर हा 2.9 किलोमीटरवर मानमहल घाट आहे आणि ह्याच्या पुढे येतो तो वारही घाट. ठीक आहे. ही बहुतेक वारही नदी आणि 80 नदी किंवा वारुणी नदी, मला नाव एक्झॅक्टली चेक करायला लागेल की वरुणा नदी असं दोनपैकी असं एक वारुणा म्हणून की वारू ही असं कुठली तरी एक नदी अजून पुढे गंगाजीला येऊन मिळते. इथे 80 नदी मिळते. तर वरुणा आणि 80, वरुणा अधिक 80 याच्यावरनं वाराणसी असं हे शहराचं नाव आलं आहे. फार पूर्वापारचा जगातलं सगळ्यात जुनं जिवंत शहर आहे हे. इथे घाट सुरू होतात. 2.9 किलोमीटरला तो वारही घाट येतो. तो पुढे जातो. मणिकर्णिका घाट 48 नंबरला आहे. रंगभरी एकादशी. आणि एक विशेष म्हणजे ज्या घाटांवर जे कार्यक्रम होतात, जसं गंगा आरती होते दशाश्वमेध घाटाला, ते तिथे त्या बोर्डच्या खाली लिहिलं. जसं मणिकर्णिका घाटावर रंगभरी एकादशी पर चिता भस्म से मशान होली केली जाते. सिंधिया घाटवर झुकावूवर जलमान रत्नेश्वर मंदिर आहे. याला इथे लोकली कटेश्वर काशी करवट असं म्हणतात. काल आपण तो बघितला. आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी त्याचं जे महत्त्व आहे ते सगळं इथे दिलेलं आहे.
मेहता घाट म्हणून हा घाट आहे. मेहता घाटच्या इथे मेहता घाट इथे आहे. मेहता घाट हा 3.7 किलोमीटर म्हणजे घाट पूर्ण होते. 70 वर गोला घाट आहे तिथे 4.7 होतं. खिडकिया घाट म्हणून आहे तिथे तो 79 नंबरला दीपावलीच्या नेक्स्ट डे गोवर्धन पूजा होते. आणि सगळ्यात शेवटचा आहे 80 नंबरला आदि केशव घाट. तो 6.9 किलोमीटरला ती घाट वॉक आहे तो कंप्लीट होतो. आणि ह्याच्यानंतर जो येतो तो नमो घाट आहे. तिथे ते हात जोडलेल्याचं चिन्ह आहे. सो हे सगळी घाट वॉकची ही कन्सेप्ट आहे. वाराणसीला आला तुमच्या हाताशी भरपूर वेळ असेल, एक दिवस साधारणतः किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ही घाट वॉक तुम्ही नक्की करा आणि एन्जॉय करा. सांगा कसं वाटतंय ते. चला आपण आता जाऊयात जैन मंदिराकडे. इथे पायरीवर लिहिले नागर शैली में निर्मित असी संगमेश्वर मंदिर इस घाट में समर्पित है. असी संगमेश्वर टेम्पल बिल्ट इन नागरा आर्किटेक्चरल स्टाइल इज सिचुएटेड नियर दिस घाट. असी घाट के पुनर्निर्माण का प्रथम प्रयास बिहार राज्य के सूरसंड रियासत की महारानी राधा दुलारी कुंवर ने किया था. 20वीं शती के प्रारंभ में बिहार की रानी ने लक्ष्मी नारायण मंदिर का निर्माण किया. अशी बरीच माहिती या स्टेप्सवर लिहिली आहे. सुंदर जागा आहे. गर्दी असते, फेमस घाट असल्यामुळे इथे गर्दी. चला आता आपण बाहेर जाऊया. काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले, अस्सी घाट बघून झाला आणि वाराणसी शहरातील आमचा मुक्काम संपला. आम्ही आता इथून जवळच असलेल्या चंद्रावती या चंद्रप्रभू भगवंताच्या जन्मभूमी ठिकाणाकडे निघालो होतो. गंगा पार केली आणि अस्सी घाटापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेले चंद्रावती गाठले. हे आहे चंद्रप्रभू भगवंताची जन्मस्थळी चंद्रावती. इथे चंद्रप्रभू भगवंतांचे 4 कल्याणक झाले आहेत आणि 5वं कल्याणक हे शिखरजीला झालं. चंद्रप्रभू टोकीवरनं ललितकूट हे आपण त्या शिखरजी मंदिरात आपण बघितलं. छान मंदिर आहे. आम्ही फोटोज बघितले. आता मंदिर बघूयात आपण कसं आहे ते मंदिर. चला. त्यामधलीच ही चंद्रप्रभू भगवंताची जन्मस्थळी आहे. चला आतमध्ये बघूया मंदिर. गंगेच्या काठावर असलेले हे एक पुरातन मंदिर आहे. राहण्यासाठी धर्मशाळा, जेवणासाठी भोजनशाळा, व्रतींच्या पाण्याची व्यवस्था असे सगळे इथे आहे. ऑफिसमध्ये चौकशी करून किंवा येण्यापूर्वी फोन करून आपण बुकिंग करू शकता. ही सगळी व्यवस्था तळ मजल्यावर आणि मंदिर पहिल्या मजल्यावर अशी इथली रचना आहे. चला मंदिराचे दर्शन घेऊया. इथे चंद्रप्रभू भगवंतांची विलोभनीय मूर्ती आहे. मंदिर छोटेसे असून हवेशीर आहे. इथेच कोपऱ्यात भगवंताच्या चरण पादुका आहेत. दर्शन झाल्यावर मंदिराच्या आवारातून एक ड्रोन शॉट घेतला. जैन धर्मियांचे 8वे तीर्थंकर भगवान चंद्रप्रभू यांचा जन्म भगवान सुपार्श्वनाथांच्या कालखंडानंतर काशीच्या पवित्र भूमीत झाला. या दोन्ही तीर्थंकरांच्या काळात हजारो वर्षांचे अंतर होते. चंद्रप्रभू भगवान यांचा जन्म इक्ष्वाकू वंशाचे महाराज महासेन आणि महाराणी लक्ष्मणा यांच्या पोटी पौष कृष्ण एकादशीच्या दिवशी झाला. चंद्रावती हे वाराणसीपासून वाराणसी गाझीपूर मार्गावर सुमारे 25 किलोमीटर अंतरावर गंगा नदीच्या काठावर वसलेले छोटेसे गाव आहे. चंद्रप्रभू भगवंतांचे चंद्रावती इथे 4 कल्याणक तर शिखरजी येथे 5वे कल्याणक म्हणजे निर्वाण कल्याणक झाले. सध्या इथे घाटाचे रिनोव्हेशन सुरू आहे. काही दिवसात इथे एक खूप सुंदर घाट निर्माण होईल. गंगा नदीचा काठ, जैन मंदिर, चंद्रावती गाव याचे दृश्य ड्रोनमध्ये साठवले आणि ड्रोन खाली घेतला. यानंतर इथे इतक्यातच झालेल्या पंचकल्याणक महोत्सवात स्थापन झालेली चंद्रप्रभूंताची मोठी मूर्ती आणि नव्या मूर्त्या यांचे दर्शन घेतले. मंदिर परिसरातून बाहेर पडलो आणि घाटावर आलो. चंद्रावती गावातला हा चंद्रावती इथे घाट तयार होतो एक नवीन. इथे या बाजूला वरती जैन मंदिर आहे. चंद्रप्रभू भगवंतांची हे इथे 4 कल्याणक झालेत. 5 पैकी 4 जन्मकल्याणक जन्मस्थली आणि मोक्ष कल्याणक आपण शिखरजीवर पाहिलेलं ललितकूटवरनं. सुंदर गंगामय्या आहे, अगदी नितळ शांत. आणि जी काशीमध्ये किंवा वाराणसीमध्ये जी
गर्दी होती ती इथे काही नाही आहे. आणि विशेष म्हणजे ह्या नदीच्या पात्रात इथे गँगेस डॉल्फिन्स, गंगा नदीतल्या ज्या डॉल्फिन दिसतात त्या इथे दिसतात. आता दुपार झाली त्यामुळे त्या दिसत नाहीत, पण आम्ही बराच वेळ थांबलो आहे. बघूयात, एखादी दिसली तर फारच छान. आणि खूप सुंदर असं हे पात्र आहे. इथे कोणीच नाही म्हणजे आहेत लोक इथे, पण ते सकाळी येऊन गेले आणि शांतता आहे. तुम्ही कधी जैन मंदिराचे ह्या टूरला जेव्हा तुम्ही याल तेव्हा नक्की, तोपर्यंत तर हा घाट अजून चांगला बनला असेल, तेव्हा तुम्ही नक्की या. माझ्या मागे आता बघा पायऱ्या तुम्हाला दिसतील इथे. तर मंदिराच्या शेजारलाच रस्ता आहे, व्यवस्थित रस्ता आहे आणि पायऱ्या आहे. तुम्ही इथे येऊ शकता. पाण्यात पाय देण्यासाठी, थोडं आत पाण्यात जाण्यासाठी इथे एक व्यवस्था पण केली आहे. त्यामुळे पाण्यात खूप खोल जाऊ नका, आपल्याला माहिती नसतं किती खोल आहे काय आहे, पण जाऊ शकता पाण्यात थोडंफार विचारलं. आणि हे मुलं इथे नेहमी पोहायला जातात, तर कारण गाळ असेल इथे, 100% पाण्यात गाळ असेल इथे. तर काळजी घेऊन तुम्ही पाण्यात थोडंफार आतमध्ये उतरू शकता नक्कीच. होडी आहे इथे, ते तुम्हाला नौकाविहारी करू शकतील गावातले लोक. जो त्या काशीमध्ये जो काही आहे, जे काही कमर्शियलायझेशन असेल ते नक्कीच इथे नाही आहे. शांत परिसर असा हा आहे. माझाही विचार आहे पाण्यात थोडं जाण्याचा, जास्त डीप नाही जाणार आहे मी, पण जस्ट थोडंफार जाईन. तर बघूयात कसा अनुभव आहे. विरागनी गंगेत डुबकी मारली आहे भोजनशाळा शोधण्यासाठी. मला एक फोन करायचा होता, फोन लागला आणि व्हिडिओ तसाच सुरू राहिला. हेलो, सारनाथ जैन मंदिर का नंबर ये नहीं है? रुचिरा रोकड़े बात कर रही हूँ. अभी हम आने वाले थे सारनाथ दर्शन के लिए, और अपने यहाँ पे भोजनशाला की व्यवस्था है क्या? भोजन मिल जाएगा दोपहर का? 2 लोग हैं. क्या क्या? ठीक है, मिल कब तक आएंगे आप? हम आएंगे अभी चंद्रगिरी पे है, चंद्रावती पे है. ठीक है, चंद्रावती पे है. अभी निकलेंगे 10 मिनट में यहाँ से. आप एक काम करिए, इसके ऊपर वो जीपे कर दीजिए. क्या क्या? 240 रुपये जीपे कर. ओके, जीपे कर दूँ. 240 करती हूँ. हाँ, मुझे इस पे नंबर भेजिए ना. ये व्हाट्सएप, ये इस नंबर पे बात कर रही है, इसी नंबर से. चलेगा. एक 5 मिनट में 10 मिनट में करती हूँ मैं आपको जीपे. हाँ हाँ. आमची ही सगळी ट्रिप अशी उत्स्फूर्त असल्याने पुढील ठिकाणी जाण्याआधी अशी शोध मोहीम करावी लागायची. यात फारच मजा यायची. विरागने इथे मनसोक्त डुबक्या मारल्यावर थोड्या वेळाने आम्ही सारनाथच्या दिशेने निघालो. आपण सारनाथला पोहोचलो आहे आम्ही दोघे, आणि आता इथे जैन मंदिर आहे, त्या जैन मंदिराकडे निघालो. इथे भरपूर हे स्टॉल्स लागलेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत. काय काय आपल्याला बघता येते इकडे. बरंच काय आतमध्ये. इकडे एक स्तूप आहे, समोर मंदिर असावं मोस्टली, जैन मंदिर. बघूयात. जाताना आहे इथे असं म्युरल दिसलंय, छान म्युरल आहे. आपण आलो होतो आता सारनाथ येथील जैन मंदिरला, म्हणजे श्रेयसनाथ भगवंताचं जन्म ठिकाण. श्रेयसनाथ भगवंताचे जन्म कल्याणात जिथे झाले ती जागा. दुपार झाली होती, त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा या म्हणीप्रमाणे पहिले जेवण करायचे, मग दर्शन घ्यायचे ठरले. पोळी भाजी असे साधे घरगुती जेवण केले आणि दर्शनाला निघालो. 11वे तीर्थंकर 1008 भगवान श्रेयसनाथ यांची ही जन्मस्थली सिंहपुरी सारनाथ वाराणसी असं याचं नाव आहे. अगदी सारनाथचं जे मेन कॉम्प्लेक्स आहे तिथेच जैन मंदिर आहे, आणि शेजारीचं जैन मंदिर धर्मशाळा. इथे राहण्याची खूप सुंदर व्यवस्था आहे. कधी इथे आलात तर इथे तुम्हाला राहायला मिळेल. जैन धर्म के 11वें तीर्थंकर भगवान श्रेयसनाथ की जन्मस्थली पर आपका स्वागत है.
तर वाराणसीमध्ये जे 4 जन्मस्थळी आहेत त्यातल्या 3 आपण आधीच बघितल्यात, ही 4थी आहे. आणि हे बघून मग आपण प्रवासाला पुढे म्हणजे रिटर्न आपल्या महाराष्ट्रातल्या प्रवासाला आपण सुरुवात करणार आहोत. सुंदर असे वृक्ष, आजूबाजूला झाडी आणि इथे हे जैन टेम्पलबद्दल लिहिलेलं इन्फॉर्मेशन बोर्ड. श्रेयांशनाथ जी, द 11th तीर्थंकर ऑफ जैनिझम, अटेंड हिज कन्सेप्शन, बर्थ, पेनिन्स अँड एनलाइटमेंट. म्हणजे श्रवण, जन्म, तप आणि केवल ज्ञान ही 4 त्यांचे जे कल्याणक आहेत. आणि 5वं मोक्ष, 5वं ते इथे झालं आहे श्रेयांशनाथ भगवंतांचं. आपण जे शिखरजीला बघू, सॉरी माझं जरा सर्दी झाल्यासारखं वाटतं थोडंसं, त्यामुळे बोलण्याला जरा आता जरा कठीण वाटतं. एनिवेज, तर इथे हा जो धमेक स्तूपा जो आहे त्याच्या शेजारीच हे इथे यांचं जन्म आणि हे 4 कल्याण झाले. आतमध्ये सुरेख मंदिर आहे, आतमध्ये मूर्ती आहे, याचे सगळे हे इथे इन्फॉर्मेशन आहे. चला, इथे एक सुंदर मूर्तीसुद्धा आहे, आपण ती मूर्ती बघूयात आधी. छान मूर्ती आहे इथे. आणि बाजूला आहे हा सारनाथचं स्तूप. आणि इथंच आहे ही जैन मंदिरची एंट्री. श्रेयांशनाथ भगवंताचा जन्म इक्ष्वाकू वंशाचे महाराज विष्णू आणि महाराणी विष्णा यांच्या पोटी झाला. सिंहपुरी येथे हे भव्य आणि सुंदर असे मंदिर आहे. सारनाथ हे पर्यटन स्थळ असल्यामुळे या मंदिरात पर्यटकांची गर्दी असते. सर्व धर्मीय आणि देशी विदेशी अशा सगळ्यांना या मंदिरात प्रवेश आहे. इथे असणारी मूर्ती इच्छापूर्ती करते अशी ख्याती आहे. तिचे दर्शन घेतले आणि मंदिरातील पुजारी एका विदेशी महिलेला माहिती सांगत होते, त्याचा व्हिडिओ शूट केला. Control inside. Jin pronunciation Jain. Jin Jin then Jain. 24 means day night 24 hours. Lord Vishnu also 24 incarnation. This nature number. Tirthankara means the supreme power, the universe. Understand? Yes. 11 number was born here. Number 11. Named Shreyanshnath Bhagwan. This birthplace. You visit number 11 prophet. 24 very famous, very popular time of Buddha. Buddha image like this, Jain image like this. Buddha 7 mudra, first, second, third, Nirvana, 7. Jainism 2, 1 and 2. More differences. Buddha eye look chest. Jain half closed, half open, nose point. No happy, no angry, equal. Buddhism also Hinayana, Mahayana, Theravada, 4 groups. Jainism 2 groups. One is named Shwetambar, second is Digambara. Shwetambar, holy man, white cloth. Digambar, completely naked. Digambar Guru used the peacock feather, no touch small insects. भाई साहब बाहर पढ़ के आना है, बाहर जाओ, पढ़ के अंदर आओ. Digambar Guru don't take bath, no river, no Ganga. Chanting for mantras inside purified. Digambar Guru about 30 kilometer every day without shoes. Buddha believe mind, Jain believe soul, subject of universal life. Jain flag. India national flag, Jainism color taken. Jain holy book. This rule for me middle class people, after sunset know it, daytime it. Jain meaning. Digambar means 4 direction is cloth, sky for blanket, earth for bed. Digambar means nature is Digambar.
Chief Digambar blessing for me, this Digambar leader, blessing. Vidyanand. Chief Digambar blessing to Dalai Lama, Sonia Gandhi, President Congress, Rajiv Gandhi, Modi also. Digambar holy man, hair no seizure, pull out. एक वेले दे दी इनको हम काट देंगे, हम काट देंगे. So one time food, one time water. Sometime my home for me, my wife, my sister, Digambar coming, some people. No touch money. Digambar. 4 pillars of Jainism. Main Jainism philosophy, non-violence. So many books, London, Germany, Westcotton, France, so many. Australia also so many books. जैन स्टम्प. मोबाइल लिए हैं, इनको दीजिए. महात्मा गांधी टीचर ऑल्सो जैन, श्रीमद राजन. अशोका ग्रैंड फादर जैन. फिल्टर वाटर. इंदिरा गांधी 1978. न्यू पॉइंट फॉर दिगंबर गुरु. India government 100 rupees coin, Vidyanand land. Jain and Buddhist different. Jain believes soul, Buddha believes mind. Buddha is philosophy, not religion. Jain is religion. Mahavira is last number. Mahavira message, live and let live. Enough. 5 ideas similar Buddhist: truth, non-violence, non-theft, money no collect, self brahmachar. भाई साहब पढ़ के आओ, बाहर जाओ. Jain believe Om is universe. Every religion come from Om is root, branches. This for Jain. Jain symbol. This Jain symbol. Up, Madhyalok, Madhya means this Madhyalok, underground. Some India 5 rupee coin. India 5 rupee coin, Jain symbol. Yes. Ticket also. This Nirvana. You had together. Nirvana. Nirvana. Right faith, right knowledge, right conduct. Okay, come here. Swastik 4 doors, heaven, human, animal, hell. Good karma come, bad karma sansara. Soul and body, swastik. Hand means 2 people fighting, 3rd people non-violence. Jain Guru, after sunset, no talking, no eating, no eating after sunset. Very strict religion. Einstein also feeling next but India Jain family. Five type food Jain people avoid. Bird, people, umad, katmur, anjeer. Mahatma Gandhi teacher, Srimad Rai Chandra, very spiritual power. आप भी बाहर जाओ, पढ़ो, फिर अंदर आओ. नीचे लिखो. You Australian coin give me? Me collecting. Sorry. I don't have any foreign currency. I'm India where you pay change. Indian money pay.
donation. Yes. No. No, collecting. He says he will give you exchange for the Yeah, I Australian don't coins. have any. Paper I don't money? have any, nothing. Paper? No problem. Any, sorry. He is a I collector of the coins. He says didn't- Yeah, he I will. understand. Yeah, I just didn't bring any. that's Okay, fine. no problem. Next time I will bring you. Okay. I will get you some Australian coins. No problem. यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढला आणि निघालो पुढील दिशेला म्हणजे चुनार किल्ल्याकडे. आपण आता आलो आहोत मिर्झापूर येथील चुनार पोर्टला. या किल्ल्याला चंद्रकांता चुनरगड किंवा चरणाद्री असेही नाव आहे. मिर्झापूर या जगविख्यात शहरापासून वायव्य दिशेला हा किल्ला फक्त 34 किलोमीटर अंतरावर आहे. इसवी सन पूर्व 56 सालापासून या किल्ल्याचे उल्लेख आढळतात. 1532 मध्ये शेरशाह सुरी, मग मुघल, मग 1740 पर्यंत अवधचा नवाब याच्याकडून काशी नरेश महाराज बलवंत सिंग यांनी किल्ला जिंकला. तो पुढे 1768 साली हेक्टर मुनरो या ब्रिटिश अधिकाऱ्याने आपल्या ताब्यात घेतला आणि सैन्य छावणी म्हणून त्याचा उपयोग केला. 1781 साली काशी नरेश चेतसी, ज्यांचा किल्ला आपण घाट वॉक करताना बघितला, यांनी पुन्हा आपल्या आधिपत्याखाली आणला. सरते शेवटी पुन्हा एकदा हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, तो 1947 पर्यंत. किल्ल्यात भरपूर अवशेष आहेत, त्यापैकी आपल्याला सोनवा मंडप आणि काही खोल्या बघता येतात. ते ऐकू येईल, आपण ट्राय करूयात. हॅलो हॅलो. इथे अशा चांगले रचना आहेत या, आणि इथे छत आहे. हे छत एको क्रिएट करते. चला बाहेर जाऊया. आणि हा जो चुनार फोर्ट आहे हा आता बाहेर आलं बघा, किती ड्रास्टिकली एको बंद झाला आहे बघा. हा चुनार फोर्ट जो आहे हे कारागार आहे, इथलं जेल, इथल्या काय जे क्रिमिनल्स असतील त्यांचं ते राज. आणि आत्ता हे ॲक्टिव्हली सशस्त्र पोलीस दल यांचं ट्रेनिंग कॉलेज आहे. इकडे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ह्या त्यांच्या बराक्स होत्या. आता इथे नाही आहेत, कैदी नाही आहेत आता इथे, पण ट्रेनिंग जे एरिया कॉर्डन ऑफ केले आहेत, जे एरियामध्ये एंट्री नाही आहे, तिकडे सगळे पोलीस लोक, सशस्त्र पोलीस दल ते तिथे ट्रेनिंग घेतात. हा इथले देवी मंदिर आहे बघा, गणपती मूर्ती दिसते आपल्याला इथे. आणि जुन्या काही शिळा हनुमान आहेत आणि अजून जुन्या काही शिळा आहेत. हाच एक इथला महत्त्वाचा पॉईंट आहे, सोनवा मंडप, ज्याच्या आतमध्ये तो एको क्रिएट होत होता. आणि इथे ह्या बराक्स आहेत. आता इथे हे ट्रेनिंग घेतात पोलीस, यांचे आर्म्ड पोलीस फोर्स. ही किल्ल्याच्या इथे असलेल्या अनेक रूमपैकी एक रूम. आणि हे जे दिसतात आहे ब्लॉक्स किंवा हे सर्क्युलर्स झाकणं जे दिसतात आहे, ती सगळे जे हे अंडरग्राऊंड सेल आहेत त्याचे व्हेंटिलेशन शाफ्ट, आणि ज्यांना सेपरेशनसाठी आणलेलं असायचं बेस्ड ऑन त्यांची जी काही सेन्सिटिव्हिटी आहे किंवा जे काही त्यांचे गुन्हे आहेत त्यानुसार त्यांचं जे सेपरेशन व्हायचं, त्याच्या ह्या सेल्स आहेत सगळ्या अंडरग्राऊंड सेल्स. चांगलं आहे ते, छान झाडी वगैरे आहे, मेंटेन आहे फोर्ट तसा बऱ्यापैकी. ही एवढीच एक वास्तू या किल्ल्यावर कॉमन पब्लिक, सामान्य जनतेला बघण्यासाठी आता उपलब्ध आहे. बाकी तर सगळं पोलीस, सशस्त्र सेना जी आहे त्यांच्यासाठी रिझर्व्ड झाली, त्यांचं जे ट्रेनिंग आहे तेच. बाकी रूम्स वगैरे पण सगळ्या बंदच आहेत, त्यामुळे खूप काही आपल्याला बघण्याला मिळत नाही. पण इथनं एक व्ह्यू मिळाला तर बघत असतो. समोर जे पाणी दिसतंय ती आहे गंगाजी. हे जे पाणी आहे सगळं, ही सगळी आहे गंगाजी. चला, हा तो एंट्रन्स आहे जिथनं चढायचं आहे. काय नाही, थोडंसंच आहे जे काही आहे ते. आणि ते 2 मान पिलर काय आहेत तेवढंच. असा आम्ही
मिर्झापूरमधील चुनार फोर्ट. या किल्ल्याची किंवा मिर्झापूरची अजून एक विशेषता अशी आहे की जी भारतीय अधिकृत वेळ आहे इंडियन स्टँडर्ड टाईम ती ही मिर्झापूरमधनंच घेतली आहे. आपलं जे लॅटिट्यूड आहे ते मिर्झापूर इथल्या विंध्याचलच्या जवळनं जातं. इथे क्लॉक टावर आहे तिथनं ती जातं असं आम्ही शोधतोय तर त्यावरनं ते कळतं आहे. पण काही लोकेशन्स काही रेफरन्सेस जे वेबसाईट रेफरन्सेस आहेत ते या फोर्टला पण पॉईंट आउट करतात की ते इथनं घेतलं. बघूयात ते क्लॉक टावर दिसलं तर मला नक्कीच आम्ही प्रयत्न करू क्लॉक टावर बघण्याचा. नाही दिसलं तर मग पुढे जाऊ. चलो बाय. किल्ल्यात एक सेल्फी घेतला आणि क्लॉक टॉवर बघायला निघालो. हा आहे मिर्झापूर उत्तर प्रदेश येथील नगरपालिका ऑफिसमधील क्लॉक टावर. तसा हा साधारणच क्लॉक टावर आहे, काही फार प्रसिद्ध नाही आहे, इथे कोणी टुरिस्ट येत नाही आहे. पण ह्या क्लॉक टावरला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण हा क्लॉक टावर म्हणजे भारताची जी अधिकृत वेळ आहे इंडियन स्टँडर्ड टाईम ती स्टँडर्ड टाईम या क्लॉक टावरवरून ठरते. भारताचं जे लॉन्जिट्यूड आहे जे 82.30 आहे लॉन्जिट्यूड तिथनं भारताची IST ठरवल्या गेली. का तर ही नॉर्थ ईस्टर्न एरियामधलं अरुणाचल प्रदेश आणि वेस्टर्न साईडला रन ऑफ कच्छ या भागात साधारणतः 2 तासांचं अंतर आहे आणि त्यापैकी हा पॉईंट जो आहे हा मध्यवर्ती म्हणजे त्यांच्या ज्या लॉन्जिट्यूडनुसार हा तिथे येतो. तर हा पॉईंट आहे 82.30 ईस्ट. त्यामुळे या क्लॉक टावरवरनं पास होणारी जी वेळ लॉन्जिट्यूड आहे ती सिलेक्ट केल्या जाते ॲज अ इंडियन स्टँडर्ड टाईम. आपण बघू शकतो की माझ्याकडे हे GPS लोकेशन आहे हे दाखवतं आहे 82.34 आणि ही जी 82.34 आहे ती माझ्या फोनला मी प्रिसाईज लोकेशन ऑन केलं नाही कारण मी प्रवासात आहे आणि त्यामुळेच या क्लॉक टावरला खूप महत्त्व आहे की जिथे आपल्या भारताची अधिकृत वेळ ठरवल्या जाते ती बहुतांशी लोकांना माहिती नाही ती कुठे ठरवल्या गेली आहे, कुठनं ती पास झाली आहे. असा हा क्लॉक टावर. असं हे मिर्झापूर शहर आपण ते वेबसिरीजवरनं ऐकलंच आहे शहर, पण इथे मला वाटत नाही की ती तर फिक्शनल सिरीज आहे. हे शहर खरं अस्तित्वात असणारं शहर आहे. तर असा हा क्लॉक टावर. आणि हा क्लॉक टावर तुम्हाला आधी आता माहिती होतं का, म्हणजे तुम्ही आधी ऐकलं होतं का याबद्दल, किंवा तुम्ही याबद्दल कुठे काही पाहिलं होतं का, आणि माहिती असेल तर कुठे, ते आम्हाला या व्हिडिओच्या म्हणजे Day 9चा जो आजचा व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला ही माहिती इंटरेस्टिंग वाटली का ती सांगा. आणि या क्लॉक टावरबद्दल तुम्हाला अजूनही काही माहिती असेल तर ती पण आम्हाला सांगा. तर एकूणातच हा व्हिडिओ, हा क्लॉक टावरबद्दलचा व्हिडिओ आणि हा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तेही सांगा. ही सिरीज कशी होते ती सांगा. तर आजच्यासाठी एवढंच. माउंटेन कपलकडनं गुड नाईट. गुड नाईट. चलिए बाय. टॉवर बघून मिर्झापूर शहर सोडले. वाटेत गाडीत CNG भरले. वाराणसी, चंद्रावती, सारनाथ, मिर्झापूर बघत 321 किलोमीटरचा प्रवास करत रेवा शहर गाठले. धन्यवाद.